हॅलो. हॅलो. अभय पडवळ जिथे असेल त्यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. तर मुकाबला होता सुरू. स्ट्रायकिंग एंडला असेल शुभम, नॉन स्ट्राइक एंडला असेल अजित आणि गोलंदाजीची धुर्रा प्रज्वल. मॅच होती स्टार्ट ऑन स्टार्ट. 40 मिनिटाची मॅच, 40 मिनिटाचा चित्त ठराविक सामना. 20 मिनिटं एक इनिंग, दुसरी इनिंग 20 मिनिटं. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच प्रज्वल जातोय, अडवतोय. डॉट चेंडूची सांगता. पहिला चेंडू डॉट चेंडू. श्री सत्यविनायक चषक 2025 हा मुकाबला पाहतोय. साता समुद्र पार नॅशनल स्पोर्ट्सच्या द्वारे हा पोहोचवला जातोय. तर पाहण्याजोगता हा सामना मुंबई डिव्हिजन वर्सेस कामोठे. पहिला झादरा, पहिला झटका. पुन्हा तयार. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिला झटका, पहिला हादरा तंबूच्या आश्रयाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय करण सोडा. एक ऑन फायर बॅट्समन करण सोडा ऑन स्ट्राइक. पाहण्याजोगता राहील करण्याचा बॅटिंगचा अंदाज काय राहतोय काय नाही. यष्टी रक्षक गौरव तत्पर तज्ञ. वाईटचा इशारा होतोय पंच यांचा. नियम क्रमांक 22 उल्लंघन मात्र परत एकदा केलं जातं प्रज्वलाच्या माध्यमातून. आणि अवांतर धावसंख्येने संघाचा श्रीगणेश होतोय. संघाचा धावफलक 1च्या घरात जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दुसरा झटका, दुसरा हादरा. बॅक टू बॅक 2 विकेट्स संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय प्रज्वल. काय गोलंदाजी, हो माय गॉड. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन प्रज्वलाच्या माध्यमातून. चेंबूर डिव्हिजन मुंबई विभागातला हा मोठा संघ रिषभ 11 मुकेश राय चेंबूर संघ. मुंबईमध्ये या संघाचा बोलबाला आहे, मुंबईमध्ये या संघाचा दबदबा आहे. त्या संघाचा मेन गाडी करण सोडायला मात्र तंबूच्या आसनाला परतावं लागले. स्ट्रायकिंग एंडला येतोय मानिश. करणची जागा घेण्यासाठी आला मानिश. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्ट जाऊन आदळतोय पायावरती आणि डॉट चेंडूची सांगता. पंचांना मात्र हलण्याची सुद्धा मुभा नाहीये. पंच मात्र तत्पर. रायगड पट्ट्यातले 2 मातब्बर पंच आपल्याला आज इथे लाभलेत. चेतन सर आणि केतन सर. ही जोडी मात्र अख्ख्या रायगडमध्ये नावाजलेली जोडी. 4 चेंडू असले मस्त चेंडू टाकले. पुन्हा एकदा पुढे सर साऊंड कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. कार्पेटला चाटत चाटत चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये बॅटच्या द्वारे जमा केली जाईल. मनीषाच्या संघाचे धावफलक पुढे सरसवतंय, धावतंय, पळतंय, 2च्या घरात जाऊन वसतंय. काय घडतंय मित्रांनो, एका मातब्बर संघाला मात्र आतापर्यंत नमवून ठेवणं प्रज्वलाच्या गोलंदाजीने. 5 चेंडू हाताळलेत प्रज्वल याने आतापर्यंत आणि फक्त 1 धाव खर्ची. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. नियम क्रमांक 22 उल्लंघन. अवांतर धावसंख्येद्वार पंचांना कवायत करायला लावणारा हा चेंडू अवांतर धावसंख्येने संघाचा धावफलक पुढे सरसवतंय, 3च्या घरात जाऊन पोहोचतंय. नक्कीच 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट कव्हरच्या दिशेने. फटका फिरकावलाय आणि चेंडू गेलाय कव्हर पॉइंटच्या दिशेला 4 धावांकरता.
तर पहिली ओव्हर समाप्त. आफ्टर 1 ओव्हर लॉस ऑफ द 2 विकेट्स 7 रन ऑन बोर्ड. 7 धावा धाबलकावरती. तर संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय संजू. तर नक्कीच संजू हे बॅटल पाहण्याजोगतं राहील. मी तुम्हाला मॅचच्या आधी सुद्धा बोललो होतो करण वर्सेस संजू हे बॅटल महत्वपूर्ण बॅटल असेल या फायनल मधलं. आणि यात बाजी मात्र नक्कीच संजूचा संघ मारतोय की काय पाहण्यासारखं आहे. संजू 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 यष्टा उद्ध्वस्त करतोय, नामोहरण करतोय. तंबूच्या असलेला तू परत जा सांगतोय. हा चेंडू या मनीषी जागा भरून काढण्यासाठी येतोय शिवा. काय बॅटल रंगताय, काय बॅटिंग होतीये, काय गोलंदाजी होतीये. बोलावं तेवढं कमी या गोलंदाजाबद्दल. पहिला गोलंदाज प्रज्वल 6 चेंडू हाताळले, त्यात मात्र फक्त आणि फक्त एक चौकार दिला. 5 धावा फक्त खर्च केल्या. आता येतोय संजू. पहिल्या चेंडूवर मोठा हादरात येतोय संजू. याच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. काय गोलंदाजीचं प्रदर्शन. का मोठे संघ वर्सेस चेंबूर संघ. पाहण्याजोगतं राहिले बॅटल. कोणता संघ या चषकावरती आपलं नाव रोवेल. श्री सत्यविनायक चषक 2025 चा मानकरी कोण ठरेल यासाठी चाललेली ही लढत. अंतिम 16. अंतिम संघ वाईट. पंचांचा इशारा होतो वाईट. अवांतर धाव. अवांतर धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावतोय. तसेच प्रतीक पोटे आणि अमित जाधव या दोन्ही. प्रतीक दादा पोटे आणि अमित दादा जाधव आपणास विनंती असेल आपण स्टेजवरती यायचे. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता की काय, पण पंचांचा मात्र निर्णय येतो वाईड. अवांतर धाव. नियम क्रमांक 22 वारंवार उल्लंघन केलं जात आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, माफ करा स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. लॉंग लेगच्या दिशेने हा चेंडू घनगडत गेला आणि चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच खात्यात जमा केली जाईल. प्रतीक दादा पोटे आणि अमित दादा जाधव आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचे दादा. तर चित्त थरारक सामना. श्री सत्यविनायक चषकातली फायनलची लढत. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिड ऑनच्या दिशेने फटका फिरवला होता, पण चेंडू मात्र जातोय सीमारेषा च्या आतच अडवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संजू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, पण पंचांचा इशारा वाईट. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. संघाचा धावफलक 1 धावेने पुढे सरसावते. 12च्या घरात जाऊन पोहोचते. लॉस ऑफ 3 विकेट्स 12 धावा ऑन बोर्ड. चरण 3 बॉल 3 चेंडू शेष या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न फसला. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला आणि डॉट बॉलची सांगता. काय घडतंय, काय बिघडतंय, काय रोमहर्षक सामने घडतायत मित्रांनो. 2025 हा थर्रार पाहण्याजोगता आहे. कव्हरच्या दिशेने भिरकावला. क्षेत्ररक्षक तैनात. कार्पेट मधून चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत मात्र एकदा पूर्ण संघाचा धावफलक 1 ने पुढे सरसावतोय आणि जाऊन पोहोचतोय 13च्या घेऱ्यामध्ये. त्याला की स्ट्रायकिंग एंडला येतोय अजित. पाहण्याजोगतं राहिले बॅटल. अजित वर्सेस संजू. स्वीप मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, पण पंचांचा इशारा येतो डॉट. चेंडूची सांगता. आफ्टर 2 ओव्हर्स लॉस ऑफ द 3 विकेट्स 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती चढवल्या गेलेत. एका सुंदर असं बॅटल आपण पाहतोय. श्री सत्यविनायक चषकाचा हा फायनलचा सामना.
चित्तथरारक सामना. दोन्ही संघ मातब्बर. एक संघ रायगड पट्ट्यातला मातब्बर संघ तर दुसरा संघ मुंबई डिव्हिजन मधला मातब्बर संघ. दोन्ही संघ मोठे संघ एकमेकांसमोर भिडत एकमेकाच्या उरावर बसून या चषकाची फायनल मारण्यासाठी लढतायत. एकमेकाला लोळवतायत, एकमेकाच्या उरावरती बसतायत. तिसरं षटक संघाचं वैयक्तिक पहिलं षटक गौरव याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र नक्कीच घेण्यात यशस्वी ठरतोय शिवा. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कडा घेऊन चेंडू फक्त स्वतःच्या रिजन मध्ये गौरव याने अडवला आणि एक चोरटी धाव मात्र या प्रकाश जोतात चोरून नेली आहे अजित याने. आणि या चोरी केलेल्या धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरात. काय बॅटल रंगतंय मित्रांनो, बोलावं तेवढं कमी या आयोजनाबद्दल. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण काय घडतंय, काय बिघडतंय. की नाही माहित नाही पण संघ मात्र आता पिंजऱ्यात अडकण्याच्या वाटेवर दिसतोय. चेंबूर संघ पिंजऱ्यातून आजाद व्हावं लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागेल. संघाला उत्तुंग असा उंच असा रनांचा डोंगर उभारावा लागेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 15च्या घरात. या संघाने काल मोठमोठे संघ नामोहरण केले, तोच संघ आज मात्र नामोहरण होण्याच्या वाटेवरती. पुन्हा एकदा गौरवाचा चेंडू पाडल्यानंतर मात्र स्विंग होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्याने चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये पूर्ण केली जाते. संघाचा धावफलक एका रनाने पुढे सरकते, धावतोय, पळतोय आणि जाऊन पोहोचतोय 16च्या घरात. गौरव 2 अजित. रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स अटेम्प्ट. काय करते, काय बिघडते. चेंडू जातोय गरगळत बॅटची एज घेऊन. ट्वेंटी रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती चढवलेत. शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला अजित याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शेवटचं षटक संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक पुराणील हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू. काय गोलंदाजी केली गेली आहे या का मोठ्या संघाकडून. पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू गेला थर्डमॅनच्या दिशेने. मात्र एक धाव नक्कीच खात्यात जमा केली जाईल आर्यन याच्या. आणि स्ट्रायकिंग एंडला येतोय अजित. अजितला स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे. संघाला मोठे धावा आणायच्या असतील तर अजितला स्ट्राईकवरती असणं गरजेचं आहे. मोठा धावा मारू शकतो हा अजित. काल देखील अजितच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले होते. संघाला विजयी वाटचाल त्याने करून दिली होती पण आज मात्र संघ थोडासा अडचणीत दिसतोय. फक्त आणि फक्त 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतोय, काय गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसरा एक धाव, तिसरा पुन्हा एकदा डॉट. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. काय घडतंय, काय बिघडतंय. कोणी क्रीज सोडली, कोणी क्रीज धरली. पंच नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र नक्कीच अजितला जावं लागतं तंबूच्या आसऱ्याला. काय घडतंय, करायचं होतं एक, झालं एक. अशाने मात्र नक्कीच निराशा हाती लागण्याची शक्यता.
त्यांचा इशारा अवांतर धावेने संघाचा धावफलक एकेरी दुहेरी धावांनी मात्र पुढे सरसावतोय. 23च्या घरात जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. संघ बॅटची कडा घेऊन चेंडूचा संघाचा धावफलक तर नक्कीच आफ्टर 4 ओव्हर्स 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स, 25 धावांचं आव्हान. एका छोटासा डोंगर मात्र नक्कीच रचण्याचा प्रयत्न केला गेला. ऋषभ 11 चेंबूर संघ त्यांचा शुभ सन्मान वायकर दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रतीकदादा पोटे यांचा शुभ सन्मान वायकर दादा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यूट्यूब लाईव्ह वरती दाखवायचे तर नक्कीच अमितदादा जाधव यांचा शुभ सत्कार वायकर दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून आपण इथं आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दादांचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभत असतं. दादांच्या या सहकार्यामुळेच आपण आज इथे मोठी स्पर्धा खेळवतोय. तसेच प्रतीकदादा पोटे यांचा शुभ सत्कार माफ करा आता अमितदादा जाधव यांचा शुभ सन्मान प्रीतम दादा यांच्या शुभ हस्ते होतोय. मान्यवरांची मानदेवाळी आपल्याला रोजच पाहायला मिळते कालपासून. तर धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून आपण सुद्धा इथं उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपलं सहकार्य मंडळाला असंच लाभत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. निलेश दादा भाले यांचा शुभ सन्मान माफ करा निलेश दादा भालेराव यांचा शुभ सन्मान सचिन सरपुंडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर सामन्याला होती सुरुवात. काली
काली याच्यासाठी एक सुवर्ण संधी ऐकून घ्यायची आहे. काली सॅम्युअल सलग 3 विकेटला 1000 रुपयाचा प्राइज गोट्या दादा यांच्याकडून. पहिला चेंडू अवांतर चेंडू. मॅचला होती सुरुवात. संघाचा श्री गणेशा होतोय वाईडने. संघाचा धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गली पॉइंटच्या दिशेला आणि एक धाव मात्र नक्कीच खात्यात जमा केली जाते. तर सॅम्युअल्स ऑन स्ट्राइक. प्रणील अँड संजू. आणि संजू येतोय. संजू बाबा म्हणायला लागेल. संजूने संजूगिरी नक्कीच मागच्या मॅचमध्ये केली गेली होती. त्याच्यानंतरच त्याला हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळालाय. आणि संजूला मात्र इथं बॅटल जिंकवावं लागेल. तुम्हाला मी मॅच सुरू व्हायच्या आधी सुद्धा बोललो होतो हा बॅटल रंगणार इथं 2 खेळाडूंमध्ये. करण सोडा वर्सेस संजू. संजू वर्सेस करण सोडा. हा सामना मात्र नक्कीच पाहण्याजोगता. सॅम्युअल्स पहिलाच चेंडू रिव्हर्स स्वीप. बोलो पुन्हा संजू. संजू संजूगिरी करतोय आज संजू. पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट आणि काय सुंदर अटेम्प्ट. कव्हर पॉइंटच्या दिशेला 4 धावा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला भिरकावलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. करण सोडा अडवतोय आणि एक धाव फक्त देतोय. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय 7च्या घरात. नक्कीच 25 धावांचं आव्हान असेल. श्री सत्यविनायक मित्रमंडळ कामोठे आयोजित श्री सत्यविनायक चषक 2025 चा महासंग्राम. कृपया आपण पुढून साईडला व्हायचे. पुन्हा एकदा सॅम्युअल्स टू प्रणील. पाण्याजोगतं बॅटल. फायनलचा मामुकला पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उसळी घेऊन जातोय घोषित रिझन मध्ये. एक धाव इथे संघाच्या खात्यात जमा. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय. पळतोय धावतोय रेंगाळतोय आणि जाऊन बसतोय 8च्या घरात. फक्त आणि फक्त 25 धावांचं आव्हान असताना पहिल्याच 4 चेंडूवरती 8 धावा संघाच्या खात्यात जमा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. संजू याने पळून धाव काढलेली आहे आणि प्रणीलला तू जा 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 करून सांगितलं आणि एक धाव मात्र संघाच्या खात्यात जमा केली. 9 रन्स ऑन बोर्ड. आता स्ट्रायकिंग एंडला असेल संजू. काय घडतंय काय बिघडतंय. यष्टिरक्षक शुभम मात्र तैनात. सॅम्युअल्स काय घडेल काय बिघडेल. फिल्डिंग क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल वर खाली केलं जातं. कव्हर थर्डमॅन आणि एक्स्ट्रा कव्हरला. स्ट्रायकिंग एंडला संजू. संजू मात्र नक्कीच मला संजू सॅमसंगची आठवण करून देतोय. मोठे फटके नक्कीच त्याच्या बॅटमधून येतात. बॅटची कडा काही पे निकाय काही पे निशाणा. बाजी मारून जाईल का. आणि गोलंदाजी मार्कवर संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय करण सोडा. आज करण सोडा ज्याने काल आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आपल्या संघाला फायनल मध्ये धडक मारून दिली. आज करण पाहण्याजोगत बॅटल नक्कीच राहील. करण वर्सेस प्रणील. करण वर्सेस संजू. हे बॅटल मात्र महत्वाचे. रंगतंय 25 धावांचं आव्हान मात्र समोर असताना. पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू उसळी घेतोय आणि 5व्या 6व्या स्टंपच्या सुद्धा बाहेर जातोय. अवांतर धाव. पंचांना मात्र एवढ्या भर रात्रीत कवायत करायला लावणारा हा चेंडू. पंचांचा निर्णय व्हाईट
आणि व्हाईट संघाचा धावफलक पुढे सरसावतोय, जात आहे 14च्या घरात. पुन्हा एकदा गच्चाळ असं गोलंदाजीचं प्रदर्शन करण्याच्या माध्यमातून एक बॅटल रंगेल असं वाटलं होतं, पण एकतर्फी मुकाबला झुकताना दिसतोय. चेंबूर संघ वर्सेस कामोटे संघ, रिषभ 11 रायझिंग स्टार कामोटे वर्सेस रिषभ 11 मुकेश रॉयल संघ चेंबूर. या दोन संघामध्ये बॅटल रंगताना सलामीवीर प्रणील आणि संजू अजून सुद्धा क्रीजवरती डटलेत. दुसरा षटक प्रगती पथावरती असताना मात्र संघाच्या खात्यात 15 धावा जमा. संघर्ष करावा लागेल चेंबूर संघाला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये. एक धाव मात्र प्रणिलेच्या बॅट मधून नक्कीच येताना पाहतोय आपण. तर नक्कीच झालं गेलं, सगळं सोडून द्या मित्रांनो. फायनलचा मुकाबला, महामुकाबला श्री सत्यविनायक चषक 2025 हे बॅटल रंगतंय. पुन्हा एकदा पुढे सरसावून एक सन्मान दिला, फ्लिक केला कव्हरच्या दिशेने. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. संघाचा धावफलक जात आहे 17च्या घरात. तर सगळं सोडून द्या मित्रांनो, सगळं तत्वज्ञान सोडा. एक मोठा विजय सगळे पराभव पुसून काढतो. अंतस्ती प्रारंभ, हा अंत कोणाचा करेल आणि कोणाचा प्रारंभ करेल पाहणारा सामना. दोन्ही बॅटर्स स्ट्रायकिंग एंडला, जे मी घोषित केलं होतं, संजू वर्सेस करण सोडा. हे बॅटल रंगते, गाजते, गवगवते श्री सत्यविनायक चषकाच्या या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये. साता समुद्र पार नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा सामना पोहोचवला जातोय. करण सोडा वर्सेस संजू, संजू वर्सेस करण सोडा. हे बॅटल मात्र रंगणार आहे. कोणता संघ बाजी मारेल पाहण्याजोगता हा सामना. पुन्हा एकदा स्वीप, पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. काय घडतंय, काय बिघडतंय, डायरेक्ट हिट आणि संघाला विजय मिळवून दिला होता. करण सोडा वर्सेस अक्षय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने भिरकावला, चेंडू जातो सीमारेषा पार. तेरा चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण चेंडू 4 धावा. सामना मात्र घेऊन जातो रिषभ 11.